असंख्य कार्यक्रम माझे झाले वाढदिवसाच्या निमित्ताने. मी लोकांना आव्हान केलं होतं की आपल्यापेक्षा कमी असणाऱ्या, आपल्यापेक्षा दुर्बल असणाऱ्या लोकांसाठी काही करा, म्हणजे ताईला भेट मिळाली. पण हे कवी संमेलन माझ्या सदैव स्मरणात राहील. पवन मुंडे, प्रितेश तोतला, प्रणव मराठे, अनिश अगरवाल यांनी केलेलं. याला खूप चांगले डॉक्टर, शिक्षक, अधिकारी वर्ग उपस्थित राहिला आणि एक परळीचं वातावरण काव्यमय झालं आणि साहित्यमय झालं. हे बघून मला साहित्यप्रेमी असल्यामुळे खूप आनंद झाला. मी अशा कार्यक्रमांची वरचेवर परळीमध्ये रेलचेल व्हावी अशीच इच्छा व्यक्त करते. होता हात त्याचा खरगुडा आई वाणी होता. दिसे फटका तुटका लई अंगावर मळ, दिसे फटका तुटका लई अंगावर मळ, बाप मळला म्हणून झाले लेकरू निर्मळ, झाले लेकरू निर्मळ. उन्हामध्ये जळून या त्याचे काळे झाले अंग, उन्हामध्ये जळून या त्याचे काळे झाले अंग, त्याच्या काळ्या रंगामध्ये आहे माझा पांडुरंग, आहे माझा पांडुरंग. नाही काळोखच्या रात्री माय चांदण बेचिते, चांदण बेचिते माय चांदण बेचिते. मी आले तेव्हा खरं तर मी जरा घाबरलेले होते त्या मोठ्या लोकांमध्ये जाणार. आणि समोर आल्याला ताई मला म्हटल्या, हो मी तुझ्या रील्स बघितल्या, खूप छान असतात तुझ्या कविता. सापडा मला देवाची देवी लागली. मग तू मुली लिहिल्या की इतका रोखून पाहू नको रे, मी अशीच करणार नाही. इतका रोखून पाहू नको, मी अशीच करणार नाही. माझ्या डोळ्यात घनदाट जंगल आहे, तुला रस्ता जाणार नाही. तुम्ही खूप सुंदर ओळी म्हणलात, ते मला परत एकदा ऐकवा. माईक घ्या. आई, मुली आणि बापाचं तुम्ही त्या ओळी सांगितल्या, ते परत एकदा सांग. लेक छातीशी बिलगते काय होते, 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 वाघ असतो बाप त्याची गाय होते. जो बाप आपल्या लेकीला छातीशी घेऊ शकतो आणि वाघाची गाय होते, त्या बापाची लेक कधीच वाघिणीशिवाय कमी होत नाही. माझा संस्कृत असला पाहिजे, तो रसिक असला पाहिजे. रसिक म्हणजे वेगळ्या येऊ नका, रसिक असला पाहिजे, त्याचं संस्कृतीशी नातं असलं पाहिजे. आज मला 24 वर्षाचा माझा प्रवास यशस्वी होत आहे. अशी पिढी करत आहे. हल्ली वर्षी पिढी माझ्याबरोबर माझ्याबरोबर सगळे ती पिढी त्याच्यावर योगदान देत आहे. त्याबद्दल त्याची खूप